Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विचार करा, तुम्ही पिंजऱ्यात आहात. तुमच्या समोर 2 लोकांचा जीव घेणारी नरभक्षक वाघीण उभी आहे. आजूबाजूने फेरे मारत ती वाघीण तुमच्यापाशी येण्याचा मार्ग शोधतीये. परंतु तरीही मागे न हटता अत्यंत शिताफीनं आणि धाडसानं त्या वाघिणीला जेरबंद करण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे या वाघिणीला गजाआड करण्यात महिला वनाधिकारी प्रियल चौरागडे यांनी सिंहाचा वाटा उचललाय. एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशी कामगिरी बजावत प्रियल यांनी वाघिणीला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्र गेल्या 4 महिन्यांपासून इथल्या ग्रामस्थांसाठी भीतीचं केंद्र बनलं होतं. 2.5 ते 3 वर्ष वयाची ही वाघीण 2 निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन अनेकांना जखमी करून गेली होती. त्यामुळे शेतात जाणं सुद्धा लोकांनी बंद केलं होतं. त्यानंतर सुरू झालं ऑपरेशन वाघीण. वन विभागानं कॅमेरा ट्रॅप लावलं, भक्ष्य ठेवलं आणि दिवस रात्र गस्त घालायला सुरुवात केली. आपला माग सुरूया याची कल्पना जणू त्या वाघिणीला लागली असावी, कारण दरवेळी ती वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होती. त्यानंतर महिला पशुवैद्यकीय अधिकारी प्रियल चौरागडे यांनी स्वतः विशेष पिंजऱ्यात बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत सहकारी प्रतीक घाटे होते. बाहेर दाट जंगल. काही क्षणात वाघीण समोर येऊ शकत होती आणि हातात होती फक्त डार्ट गन. काही वेळानं वाघीण पिंजऱ्याजवळ आली. प्रत्येक सेकंद तणाव वाढवत होता. योग्य क्षणाची वाट पाहत डॉक्टर चौरागडे शांत राहिल्या आणि वाघीण नेमक्या टप्प्यात येताच त्यांनी बेशुद्धीकरणाचा डार्ट अचूक सोडला. डार्ट लागल्यानंतर सुमारे 15 मिनिटात वाघीण बेशुद्ध झाली आणि वन विभागाच्या पथकानं तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. अनेक दिवसांची मोहीम अखेर यशस्वी ठरली. या धाडसी कामगिरीमुळे डॉक्टर प्रियल चौरागडे या महाराष्ट्रात वाघाला अचूक डार्ट मारून बेशुद्ध करणाऱ्या पहिल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरल्यात. सध्या वाघिणीला नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांनुसार तिच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 4 महिन्यांपासून भीतीच्या छायेत जगणाऱ्या उमरेड परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.